ओके चलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या या लक्ष्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आणि या मराठीच्या सेशन मध्ये. ओके, सर्वांना आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदम मला थंब करून सांगा बरं की सर्वांना आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? चलो, ऑल क्लिअर असेल तर आपण चालू करूया विद्यार्थी मित्रांनो. प्रयोग भाग 4. ओके, कारण प्रयोग काल आपण ढोबळमानाने कसे ओळखायचे हे शिकलेलो आहे. ओके, हा आता क्लिअर आहे, काही अडचण नाहीये. चलो ठीक आहे. आपण काल प्रयोग शिकलेलो आहे. ओके चला ठीक आहे. असो, क्लिअर असेल तर लगेच चालू करतोय. काल आपण ढोबळमानाने तिन्ही प्रयोग शिकलेलो आहे कसे ओळखायचे ते. ओके चलो ठीक आहे. आज आपण काय करूया बघानो, डायरेक्ट आपल्या प्रयोगाच्या प्रकाराकडे जाऊया. ठीक आहे चलो. बघा, आता आपल्याला जे बघायचं आहे ते बघायचे बघानो, प्रयोगाचे प्रकार सविस्तरपणे. प्रयोगाचे प्रकार काय करायचे आहेत आपल्याला? सविस्तर प्रमाणे बघायचे आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला मी प्रकार कोणते कोणते आहेत ते सांगणार आहे. ओके चलो ठीक आहे. आता लक्षात घ्या बघानो, प्रयोगाचे प्रकार आपल्याला बघायचे आहे. त्या प्रयोगाच्या प्रकारामध्ये पहिला आहे तो आहे कर्तरी प्रयोग. ओके, थोडस समजून घ्या, हे तुम्हाला माहित आहे. आपण तरी पण ह्याला काय करूया, थोडस फास्ट मध्ये घेऊया. दुसरा प्रकार जो आहे तो आहे कर्मणी प्रयोग. काय आहे? कर्मणी प्रयोग. तिसरा प्रकार जो आहे तो आहे भावे प्रयोग. कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. ओके ठीक आहे चलो. ओके लक्षात घ्या, प्रयोगामध्ये पहिला प्रयोग आहे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा प्रयोग आहे भावे प्रयोग. कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. ठीक आहे, कोमल घेऊया. कोमल घेऊया, सारखी सारखी कमेंट करू नका. आता जेस्ट चालू झालेलं आहे बेटानो. ओके चलो ठीक आहे, आता चालू झालेलं आहे. आता काय करणार आहोत आपण? त्याचे प्रकार बघणार आहोत. ओके, त्याचे काय करणार आहोत आपण? प्रकार बघणार आहोत. ठीक आहे, आता लक्षात घ्या बघा, कर्तरी प्रयोगाचे बाळांनो 2 प्रकार पडतात. ह्याचे उपप्रकार आपण बघणार आहोत. ठीक आहे, थोडस लक्ष द्या. याचे उपप्रकार जे आहेत ते आपण बघत आहोत. कर्तरी प्रयोगाचा पहिला प्रकार जो आहे तो आहे, कर्तरी प्रयोगाचा पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी. काय आहे? सकर्मक कर्तरी. ओके, दुसरा याचा प्रकार आहे बघानो अकर्मक कर्तरी. काय आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. बघा, कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार पडतात. एक सकर्मक कर्तरी आणि दुसरा अकर्मक कर्तरी. आता कर्मणी प्रयोगाचे लक्षात घ्या, कर्मणी प्रयोगाचे याचे 2 उपप्रकार आहेत. याचे 5 उपप्रकार आहेत, परंतु याची विभागणी मात्र 2 प्रकारे केली जाते. ओके ठीक आहे. आता लक्षात घ्या, कर्मणी प्रयोगाची विभागणी जी आहे किंवा 2 गटात केली जाते. लक्षात घ्या, इथं एकाच बोर्डवरती सर्व देत आहे मी. बघा, पहिला आहे प्रधानत्व सूचक किंवा प्रधान कर्तुक. प्रधान कर्तुक कर्मणी हा पहिला प्रकार आहे, महत्वाचा आहे. याच्यावरती फक्त याच्या व्याख्यावरती आजपर्यंत जास्त प्रश्न आलेत. खाली नंबर आहे पट्टी 99 60 27 87, त्या नंबरवर सेंड करा. ओके
ठीक आहे, चलो आता लक्षात घ्या, दुसरा जो याचा प्रकार आहे तो आहे गौण. काय आहे? गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. ओके, आता याचे काय उपप्रकार पडत नाहीयेत, परंतु या गौणचे उपप्रकार पडतात 4. पहिला आहे बाळांनो नवीन कर्मणी. ठीक आहे, नवीन कर्मणी प्रयोग. दुसरा आहे बाळांनो समापन. काय आहे? समापन, समापन कर्मणी प्रयोग. तिसरा आहे शक्य. तिसरा काय आहे? शक्य कर्मणी प्रयोग. आणि याचा चौथा प्रकार पडतो, सर्वात महत्वाचा जो आहे तो पुराण. काय पडतो? पुराण. ओके, पुराण कर्मणी प्रयोग. हे 4 प्रकार आहेत कशाचे? गौणचे. बघा ना, कर्मणी प्रयोगाचं 2 प्रकारे विभाजन केलेलं आहे. एक आहे प्रधानत्व सूचक आणि दुसरा आहे गौणत्व सूचक. बरोबर आहे, लक्षात घ्या. गौण कर्तृक किंवा गौणत्व सूचक. गौण कर्तृकचे बाळांनो 4 प्रकार पडतात, नवीन, समापन आणि शक्य. ठीक आहे, आता लक्षात घ्या, पुढे आपल्याला बघायचं आहे भावे प्रयोग. ओके, आता लक्षात घ्या, भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात महत्वाचे. बघा रे, पहिला जो आहे तो पहिला पडतो प्रधान भावे. ओके, प्रधान भावे. या प्रधान भावेमध्ये लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. या प्रधान भावेमध्ये सकर्मक आणि अकर्मक, सकर्मक भावे आणि दुसरा अकर्मक भावे. सकर्मक भावे आणि अकर्मक भावे असे 2 प्रकार पडतात. नंतरचा जो प्रकार आहे तो आहे गौणत्व सूचक. कोणता आहे बाळांनो? गौणत्व सूचक भावे प्रयोग किंवा गौण भावे. काय आहे? गौण भावे. त्याचे परत 4 प्रकार पडतात. बघा, पहिला आहे नवीन भावे. पहिला आहे नवीन भावे. दुसरा आहे समापन भावे. दुसरा आहे समापन भावे. तिसरा आहे शक्य भावे, शक्य. आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे बाळांनो, चौथा जो प्रकार आहे तो आहे पुराण. काय आहे? पुराण. हे त्याचे उपप्रकार आहेत. आणि लक्षात घ्या, याचा तिसरा भावे प्रयोगाचा तिसरा आणि सर्वात आयएमपी प्रकार जो पडतो तो भाव कर्तरी. काय करतो? भाव कर्तरी किंवा भाव कर्तृक. भाव कर्तरी किंवा भाव कर्तृक हा तिसरा प्रकार पडतो. ओके, भाव कर्तरी किंवा भाव कर्तृक. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, प्राचीन, समापन. अगदी बरोबर. आणि तिसरा प्रकार जो पडतो याचा दुसरा प्रकार आहे गौण. आणि याचा तिसरा प्रकार जो आहे सर्वात महत्वाचा भाव कर्तृक किंवा भाव कर्तरी प्रयोग. लक्षात घ्या, आता आपण कर्तरी प्रयोग बघणार आहेत पहिल्यांदा. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यातील क्रियापदाची रचना ही कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे असते, त्याला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो. त्याच्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक असे 2 प्रकार आहेत. नंतर कर्मणी प्रयोग बघायचा आहे. वाक्यातील क्रियापदाची ठेवण किंवा रचना, वाक्यातील क्रियापदाची ठेवण किंवा रचना ही कर्मानुसार असते. म्हणजेच वाक्यातील कर्माचे लिंग वचन बदलले असता क्रियापद बदलतं, म्हणजे तो कर्मणी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोगाच्या नंतर काय केलेलं आहे? 2 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. 2 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. एक आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आणि दुसरा आहे बाळांनो गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. दुसरा काय आहे? गौण कर्तृक कर्मणी प्रयोग. प्रधानत्व कर्तृक कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार नाहीत. गौण कर्तृक कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार आहेत. त्याचे उपप्रकार पहिला नवीन कर्मणी, समापन, शक्य आणि पुराण असे 4 आहेत. आणि बाळांनो पुढे जर बघितलं तर भावे प्रयोगाचे परत 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे प्रधान भावे प्रयोग. प्रधान भावे प्रयोगाचे सकर्मक भावे आणि अकर्मक भावे असे 2 प्रकार पडतात. नंतर आहे गौण भावे. गौण भावेचे परत 4 प्रकार पडतात, नवीन, समापन, शक्य आणि पुराण. आणि सर्वात महत्वाचा तिसरा जो प्रकार आहे की ज्या वाक्यामध्ये क्रियापद हेच कर्त्याचं कार्य करतं
त्याच्यामध्ये भावदर्शक क्रियापद असतात, जसं की सांजवलं, उजाडलं, गडगडतं, मावळते, रखरखते, भणभणते, अशी भावदर्शक क्रियापद असतात. त्याला आपण काय म्हणतो? भावकर्तृक किंवा भावकर्तरी प्रयोग. ओके, प्रधान गौण. आता लक्षात घ्या, कर्तरी प्रयोग म्हणजे बघितलेला आहे, कर्मणी प्रयोग म्हणजे काय बघितलेला आहे, भावे प्रयोग म्हणजे काय बघितलेला आहे काल ढोबळमानाने. आता त्याचे काय करायचे आहेत? आपल्याला उपप्रकार बघायचे आहेत. काय करायचे आहेत? त्याचे उपप्रकार आपल्याला बघायचे आहेत. ओके, चलो आता बघूया बाळांनो, पुढचा जो आहे कर्तरी प्रयोग. काय आहे? कर्तरी प्रयोग. ओके, चलो आता कर्तरी प्रयोगामध्ये काय काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. कर्तरी प्रयोगामध्ये काय काय आहे हे बघायचं आहे. सांजवले, उधरले, अगदी बरोबर बाळा. हा, कर्तरी प्रयोग म्हणजे तुम्हाला मी समजून सांगितलेलं आहे, तरी पण आपण एकदा बघूया कर्तरी प्रयोग म्हणजे काय. ठीक आहे, चलो बघा कर्तरी प्रयोग. ओके, कर्तरी प्रयोग म्हणजे काय? आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे अगोदर. बघा, कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाची रचना, क्रियापदाची रचना, या क्रियापदाची रचना, या क्रियापदाची ठेवण ही कर्त्यानुसार असते, म्हणून त्यास आपण काय म्हणतो? कर्तरी प्रयोग असं म्हणतो. त्यास असे म्हणतात. वाक्यातील क्रियापदाची ठेवण किंवा रचना ही कर्त्यानुसार असते, म्हणजेच वाक्यातील कर्त्याचे लिंग वचन बदलले असता क्रियापद बदलते, म्हणून त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. हे काल ढोबळमानाने शिकलेलो आहे. ओके, नेक्स्ट उदाहरण. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलंय की आपण कसं ओळखायचं. समजा या ठिकाणी मी एक उदाहरण देतो. उदाहरण देतो बघा. रमेश पत्र लिहितो. रमेश पत्र लिहितो. साधं सोपं ढोबळमानाने काळ ओळखाय सांगितलेलं आहे की वाक्यातील कर्ता शोधा. वाक्यातील कर्ता आहे लिहितो, याचा धातू काढा. लिहिणारा कोण असा प्रश्न विचारा. लिहिणारा कोण असा प्रश्न विचारा. जे उत्तर सापडतं ते वाक्याचा कर्ता असतं. आता लक्षात घ्या, या ठिकाणी मला कर्ता सापडला, या ठिकाणी मला कर्ता सापडला आणि कर्त्यालाच प्रत्यय नाहीये, म्हणजे तुमचा प्रयोग इथंच ठरला. कोणता प्रयोग? कर्तरी. मी सांगितलंय कालच की वाक्यातील प्रयोग ओळखायचा असेल तर ज्या घटकाला प्रत्यय नाही त्याच्यावरून तुम्ही काय करायचं आहे? ओळखायचा आहे. ओके, आणि जर वाक्यात कर्म असेल, जर वाक्यात कर्म असेल तर सकर्मक, आणि जर वाक्यात कर्म नसेल तर ते काय असतं? अकर्मक असतं. अगदी बरोबर. ओके, चलो म्हणजे पुढे जायची काय गरजच नाही. सांगितलेलं आहे काल समजून व्यवस्थित हे. आता बघा, कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. ते कोणते कोणते? तर सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. हे खूप महत्वाचं आहे. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. एक जो आहे, लक्षात घ्या मुलांनो, कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? दोन. किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. ते कोणते? तर पहिला आहे सकर्मक कर्तरी. वाक्यातील क्रियापदाची ठेवण ही कर्त्यानुसारच असते. सकर्मक म्हणजे वाक्यात कर्म असते आणि अकर्मक म्हणजे वाक्यात कर्म नसते. हे शिकवलेलं आहे. ठीक आहे, आणि दुसरं जे आहे, दुसरा प्रकार जो आहे तो काय आहे? अकर्मक कर्तरी. काय आहे? अकर्मक कर्तरी. चलो नेक्स्ट. चला बघा आता काय आहे सकर्मक कर्तरी. ओके, चलो ठीक आहे, काय आहे बघूया आपण. सकर्मक कर्तरी. बघा, वाक्यातील क्रियापद हे कर्त्यानुसारच बदलत असून, वाक्यातील क्रियापद हे कर्त्यानुसारच बदलत असून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते. कर्माची गरज असते म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म असते. आणि क्रियापदाची ठेवण ही कुणानुसार असते? कर्त्यानुसारच असते. म्हणजे कर्त्याचं लिंग वचन बदलले असता वाक्यातील क्रियापद बदलतं आणि वाक्यातील
कर्त्याला कोणताच प्रत्यय नसतो आणि वाक्यात कर्म पण असतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सकर्मक कर्तरी असं म्हणतो. वाक्यातील क्रियापद हे कर्त्यानुसारच बदलत असून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते, त्यास आपण काय म्हणतो बाळांनो, सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतो. त्यास काय म्हणतो आपण, सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतो. साधी सोपी सरळ व्याख्या आहे. ओके, चलो नेक्स्ट. काय काय आहे त्याची वैशिष्ट्ये बघूया बाळांनो. बघा रे, वैशिष्ट्य काय काय आहे, काय आहे वैशिष्ट्य. बघा, पहिलं वैशिष्ट्य, वाक्यात कर्म असते. बघा, वाक्यात कर्म असते, IMP. ठीक आहे, वाक्यात कर्म असावंच लागतं, IMP. ओके, वाक्यात कर्म असतं. आणि मला सांगा, ज्या वाक्यात कर्म असते, ज्या वाक्यात कर्म असते त्याला आपण काय म्हणतो, सकर्मक. त्याला काय म्हणतो, सकर्मक. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, वाक्यातील कर्म हे प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असतं. बाळांनो, सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये लक्षात ठेवायचं की कर्त्याला प्रत्यय नसतो, परंतु कधी कधी कर्मालाही प्रत्यय नसतो किंवा असतो, दोन्ही काही अडचण नाहीये. बघा काय म्हणता ते, वाक्यातील कर्म हे कधी कधी प्रथमा विभक्तीत किंवा कधी कधी द्वितीय विभक्तीत असते. त्याच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त कर्म असायला पाहिजे आणि वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नसला पाहिजे. अगदी बरोबर. ओके, वाक्यातील काय नसलं पाहिजे बाळांनो, वाक्यातील, अगदी बरोबर, वाक्यातील काय नसलं पाहिजे, कर्त्याला प्रत्यय नसला पाहिजे. एवढंच खूप महत्वाचं आहे. ओके, चलो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. ठीक आहे, अगदी बरोबर. हा, कमेंट थोड्याशा थांबवा, थोडस लक्ष द्या बाळांनो. ओके, पुढे बघूया. बघा, कर्त्याला प्रत्यय नसतो, हे FIMP. IMPच्या पुढचं FIMP. काय FIMP, तर वाक्यातील कर्त्याला कोणत्याच विभक्तीचा प्रत्यय नसतो. ते कोणत्या विभक्तीत असतं, तर ते प्रथमा विभक्तीत असतं. कोणत्या विभक्तीत असतं, ते प्रथमा विभक्तीत असतं, हेही लक्षात ठेवायचं आहे. बघा, वाक्य शक्यतो वर्तमान काळी तर काही प्रसंगी भविष्यकाळी असते, IMP. बघा, पुढचा सुद्धा घटक महत्वाचा आहे. काय म्हणते बघा, वाक्य शक्यतो, सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य शक्यतो वर्तमान काळी तर काही प्रसंगी ते भविष्यकाळी असू शकतं. काही प्रसंगी ते काय असू शकतं, भविष्यकाळी असू शकतं. बघा पुढं, क्रियापदाच्या लिंग वचनानुसार, बघा, क्रियापदाच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते, कर्मानुसार बदलत नाही. क्रियापद हे कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलते, कर्मानुसार बदलत नाही, हे तुम्हाला माहित आहे. चलो नेक्स्ट. आता उदाहरण बघूया. बघा, पहिलं उदाहरण या ठिकाणी. बघा, पहिलं उदाहरण आहे, सीता चिंच खाते. सीता चिंच खाते. सहज बघायचं. बघा, हे खूप वेळा सांगितलेलं आहे. सीता चिंच खाते, क्रियापदाचा धातू निघतो खा. खाणारी कोण म्हणजे कर्ता सापडतो. खाणारी कोण, तर सीता आहे. लक्षात घ्या, सीता आहे आणि सीता हा या वाक्यातला काय आहे, कर्ता आहे. सीता हा या वाक्यातला काय आहे, कर्ता आहे. आणि कर्त्यालाच प्रत्यय नाहीये, कर्ता हा प्रथमा विभक्तीत आहे. तुमचा प्रयोग इथंच ठरला जातो. ओके, इथंच तुमचा प्रयोग ठरला जातो, कर्तरी प्रयोग. कोणता प्रयोग ठरला जातो, कर्तरी प्रयोग. कारण का, कर्त्याला प्रत्यय नाहीये. पण कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत, एक सकर्मक आणि एक अकर्मक. त्याच्यापैकी कोणता, तर कर्म आहे का बघूया. कर्म शोधताना सेम धातू काढा खा आणि याला प्रश्न विचारा, न्याची क्रिया कोणावर घडते. त्याला काय प्रश्न विचारायचा, न्याची क्रिया कोणावर घडते. जे उत्तर सापडतं, आता ह्या वाक्यातलं चिंच हे बाळांनो काय आहे, कर्म आहे. हे काय आहे, कर्म आहे. मग तुम्ही म्हणाल सर कर्माला पण प्रत्यय नाहीये की,
पुढे जायचंच नाही. इथं कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग ठरला आणि वाक्यात कर्म आहे. लक्षात घ्या, कर्तरी प्रयोग ठरला आणि वाक्यात कर्म आहे म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? सकर्मक कर्तरी. कोणतं वाक्य आहे बानो? सकर्मक कर्तरी. समजते का? बघा, मी हे बेसिक मध्ये समजून सांगितलेलं आहे, तरी पण बेसिक मध्ये समजून सांगितलेलं आहे. अगदी बरोबर. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. आणखीन एक उदाहरण घेऊया आणि आपण पुढे जाऊया. बघा, दोंडू गाईला धोंडू गाईला बांधतो. धोंडू गाईला बांधतो. चलो, कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे असा प्रश्न विचारला तर बघायचं बाळानो, वाक्यातील कर्ता पहिल्यांदा शोधायचा. कर्त्याला प्रत्यय आहे का बघायचा. जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर तुमचा प्रयोग तिथंच ठरला जातो, कर्तरी. बघूया, वाक्यातील क्रियापद आहे बांधतो, याचा धातू निघतो बांध. याचा धातू काय निघतो? बांध. प्रश्न विचारा, बांध नारा कोण? बांध नारा कोण? जे उत्तर सापडतं ते वाक्याचा कर्ता असतं. तर तुम्हाला उत्तर काय सापडलं हो? बांधणारा कोण आहे? तर धोंडू आहे. बांधणारा कोण आहे? तर धोंडू. धोंडू हा वाक्याचा कर्ता झाला. आणि बघायचं, कर्त्याला प्रत्यय आहे का? नाहीये. कर्ता हा प्रथमा विभक्तीत आहे. म्हणजे तुमचा प्रयोग इथंच ठरला गेला. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे तुमचा प्रयोग कर्तरी. म्हणजे तुमचा प्रयोग कोणता? कर्तरी प्रयोग ठरला जातो. आता कर्तरी प्रयोगाचे मी दोन प्रकार सांगितले, एक सकर्मक आणि दुसरा अकर्मक. मग सकर्मक आहे का अकर्मक आहे हे बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कर्म आहे का बघावं लागेल. बांध नारा कोण? तर धोंडू. आणि कर्म शोधताना बांध हा धातू काढायचा आणि त्याला एक प्रश्न विचारायचा, न्याची क्रिया. न्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारल्यास उत्तर सापडते बाळांनो. तुम्हाला उत्तर सापडते काय? तर गाई. आणि गाई हे ह्या वाक्यातलं काय आहे? कर्म आहे. हे काय आहे? कर्म आहे. लक्षात घ्या, वाक्यात कर्म आहे आणि प्रयोग इथं ठरलाय कर्तरी. म्हणजे कोणता हो? कर्म आहे. म्हणजे हे वाक्य सकर्मक आहे. कसं आहे? सकर्मक आहे. आणि कोणत्या प्रकारचा आहे? तर कर्तरी प्रयोग. म्हणजेच याचा प्रयोग येतो सकर्मक कर्तरी. याचा प्रयोग काय येतो? सकर्मक कर्तरी. समजलं का? समजलं असेल तर पुढे जायचं का? समजलं का बाळांनो? समजलं का? चलो, समजलं असेल तर आपण काय करूया? अकर्मक कर्तरीकडे जाऊया. चलो, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रकार बघूया कर्तरी प्रयोगाचा. पुढचा प्रकार आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. काय आहे बाळांनो? अकर्मक कर्तरी प्रयोग. हे शिकवलंय तरी पण मी डबल का घेतोय? कारण का तुम्हाला ते आलं पाहिजे. ओके, बघा काय आहे प्रकार. आता लक्षात घ्या, अकर्मक कर्तरी म्हणजे काय? अकर्मक कर्तरी म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये क्रियापदाची ठेवण ही कर्त्यानुसारच असते. बघा, ज्या वाक्यातील क्रियापदाची ठेवण किंवा क्रियापदाची रचना ही कर्त्यानुसारच असते, पण वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अकर्मक कर्तरी असे म्हणतो. ज्या वाक्यामध्ये क्रियापदाची ठेवण ही कर्त्यानुसार असते पण वाक्यामध्ये कर्म नसते, वाक्यामध्ये कर्म नसते, अशा प्रयोगास आपण काय म्हणतो बाळांनो? अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतो. आपण काय म्हणतो त्याला? अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणतो. साधा आणि सोपा आहे. ओके, चलो नेक्स्ट. काय त्याची वैशिष्ट्य बघूया बाळांनो.
काय बघूया, काही त्याची वैशिष्ट्य बघूया. काय आहे पहिलं वैशिष्ट्य? बघा, पहिलं वैशिष्ट्य काय आहे महत्वाचं, कर्त्याला प्रत्यय नसतो. IMP बघा, वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो म्हणजे तुमचा प्रयोग इथं ठरवला गेला. कर्तरी तो प्रथमात असतो, तो प्रथम येत असतो म्हणजे तो प्रथमा विभक्तीत असतो. ओके, तो प्रथमा विभक्तीत असतो. ठीक आहे. वाक्यात कर्म नसते. IMP वाक्यात काय नसते? कर्म नसते. क्रियापदाची ठेवण कर्त्याच्या लिंग वचनानुसार असते. अगदी बरोबर. ओके, क्रियापदाची जी ठेवण आहे किंवा क्रियापदाची जी जुळणी आहे ती कुणानुसार असते? कर्त्याच्या लिंग वचनानुसारच असते. अशा वाक्याचा काळ हे तिन्ही काळ येऊ शकतात. IMP रे बाळांनो बघा, अशा वाक्याचा काळ जो आहे तिन्ही काळ म्हणजे वर्तमान, भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. तिसरा भविष्यकाळ म्हणजे लक्षात घ्या की जे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य असतं ते वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ अशा तिन्ही काळामध्ये येऊ शकतं. नेक्स्ट पुढे बघा काय म्हणतंय ते. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य हे विद्यार्थी असू शकतं. IMP वाला नाही, हा विद्यार्थी झाले. अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य हे विद्यार्थ, इथे विद्यार्थी झाले, विद्यार्थी असू शकते. म्हणजेच काय तर वाक्यातील क्रियापदाला वा, वी, वे असे प्रत्यय लागलेले असतात. विद्यार्थी वाक्य म्हणजे काय तर वाक्यातील क्रियापदाला वा, वी, वे असे प्रत्यय लागलेले असतात. अगदी बरोबर. ओके, वा, वी, वे असे प्रत्यय लागलेले असतात. अगदी बरोबर बेटा, अगदी बरोबर. प्रतल बरोबर आहे राजा. ठीक आहे. जर वाक्यातील कर्त्याला, बघा पुढे काय सांगतोय, जर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असेल आणि वाक्यात कर्म नसेल, जर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असेल आणि वाक्यात कर्म नसेल तर तो कर्तरी प्रयोग होत नाही, तो भावे प्रयोग होतो. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. जर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असेल म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाहीये आणि कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नाहीये. मग कोणता तर भावे, आणि भावेमध्ये कोणता तर अकर्मक भावे. हे खूप महत्वाचं वाक्य आहे रे. जर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असेल तर तुमचा कर्तरी प्रयोग ठरत नाही आणि वाक्यात कर्मच नाहीये म्हणजे कर्मणी नाहीये, मग राहिला कोणता तर अकर्मक भावे प्रयोग. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. अकर्मक भावे प्रयोग. हा, आता लक्षात घ्या अकर्मक म्हणजे काय हे सांगितलेलं आहे की क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कर्त्यापासून निघून कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते वाक्य अकर्मक असतं. ठीक आहे. बघा आता हे महत्वाचं आहे. IMP वाक्य पुढचं बघा. वाक्यात जर कर्म नसेल, बघा वाक्यात जर कर्म नसेल तर त्याचे फक्त दोनच प्रयोग होतात. वाक्यात जर कर्म नसेल तर त्याचे फक्त, बघा वाक्यात जर कर्म नसेल तर त्याचे दोनच प्रयोग करतात. म्हणजे एक तर कोणता, एक तर होतो बाळांनो कर्तरी, नाहीतर दुसरा भावे. याच्यामध्ये कर्मणी प्रयोग होत नाही. आणि जर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी, आणि जर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असेल तर भावे. अकर्मक भावे, अकर्मक कर्तरी. वाक्यात कर्म नसल्यास बघा कर्मणी प्रयोग कधीच होत नाही. IMP वाक्य आहे. वाक्यात जर कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच होत नाही, हेही महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट उदाहरणार्थ. बघा रे, उदाहरणार्थ लता जोरात पळते. लता जोरात पळते.
लता जोरात पळते. ठीक आहे, बघा लता जोरात पळते. आता या ठिकाणी बघा पळते हे काय आहे वाक्यातलं? क्रियापद आहे. पळते हे वाक्यातलं काय आहे? क्रियापद आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, पळ हा धातू निघतो. काय निघतो? पळ हा धातू निघतो. लक्षात घ्या, पळणारी कोण हो? पळणारी कोण आहे? तर लता. पळणारी कोण आहे? लता हा तुमच्या वाक्यातला काय झाला? कर्ता झाला. बरोबर आहे. मग तुमचा प्रयोग इथेच ठरतोय. लता हा काय झाला? कर्ता झाला. मला सांगा, कर्त्याला प्रत्यय आहे का? लता कोणताच प्रत्यय नाहीये. हे प्रथम विभक्तीत आहे. बरोबर आहे, प्रथम विभक्तीत आहे. म्हणजे तुमचा प्रयोग इथेच ठरला गेला. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे तुमचा प्रयोग कोणता आला बाळांनो? कर्तरी. कोणता प्रयोग? कर्तरी. आणि मी कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार सांगितलेत. एक सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. एक सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. लता जोरात पळते. पळणारी कोण? लता. पळण्याची क्रिया लतावरच होते. म्हणजे वाक्यातील कर्ता हेच कशाचं कार्य करते? कर्माचे. बघा, कर्म हेच आहे. काय आहे? कर्म जे आहे ते हेच आहे. आणि जर कर्ता हेच कर्माची भूमिका बजावत असेल तर ते वाक्य कसं असतं? कर्म नसतं त्याच्यामध्ये. ते वाक्य कसं असतं? अकर्मक. कसं असतं? अकर्मक. मला सांगा, वाक्य आहे अकर्मक, प्रयोग ठरला कर्तरी. वाक्य आहे अकर्मक, प्रयोग ठरला कर्तरी. म्हणजे कोणता येईल हो? अकर्मक कर्तरी. कोणता येईल बाळांनो? अकर्मक कर्तरी. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. हे मी खूप जीव तोडून शिकवलंय. खूप म्हणजे खूप. हे तुम्ही चुकायचं नाहीये. इथेच मुलं कन्फ्युज होतात. ठीक आहे, नेक्स्ट दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य काही फसवी वाक्य पण देणार आहे पुढं. जानूला किंवा हा हेच घेऊया. जानूला थंडी वाजते. जानूला थंडी वाजते. खूप महत्वाचं आहे रे. जानूला थंडी वाजते. चलो, मला कोण सांगेल या वाक्यातलं कर्म काय आहे? बघा, माझा प्रश्न काय आहे? या वाक्यातलं कर्म काय आहे? कोण कोण सांगते बघूया, कमेंट करून सांगा. आणि या वाक्यातला कर्ता काय आहे? चलो, ठीक आहे, दोन प्रश्न विचारेल. पहिल्या या वाक्यातलं कर्म काय आहे आणि या वाक्यातला कर्ता काय आहे? बघूया. अगदी बरोबर. बघूया, मला हे कोण सांगते ते कमेंट करून सांगा. चलो, अगदी बरोबर. राईट, कर्म नाही आहे. अगदी बरोबर. ओके, आता समजलं. ठीक आहे, याच्यामध्ये कर्म नाही. याच्यामध्ये कर्म नाही, हे बरोबर आहे. कर्म नाही म्हणजे हे वाक्य कसं? अकर्मक. कर्म नाही म्हणजे हे वाक्य कसं आहे? अकर्मक आहे. आणि अकर्मक वाक्याचे दोनच प्रकार ठरू शकतात. बघा, ज्या वाक्यामध्ये कर्म नाही त्याचे दोनच प्रयोग ठरतात. आणखीन सांगतोय, ज्या वाक्यामध्ये कर्म नाही त्याचे फक्त दोनच प्रकार ठरतात प्रयोगाचे. एक म्हणजे कर्तरी प्रयोग आणि दुसरा म्हणजे भावे प्रयोग. तर सर, कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? तर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. वाक्यातील कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्म नाहीये, भावे प्रयोग. कोणता प्रयोग? भावे प्रयोग. लक्षात घ्या, या वाक्यामध्ये जानूला थंडी वाजते. वाजणारी काय? तर थंडी. थंडी हा वाक्याचा कर्ता आहे. थंडी हा वाक्याचा कर्ता आहे आणि हा कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. म्हणजे इथंच तुमचा प्रयोग ठरला कर्तरी. इथंच प्रयोग ठरला कर्तरी. आणि कर्तरीमध्ये कोणता? बघा, कर्तरीमध्ये कोणता? तर वाक्य अकर्मक आहे म्हणजे अकर्मक कर्तरी. म्हणजे कोणता? अकर्मक कर्तरी. म्हणजे कोणता? अकर्मक कर्तरी. चलो पुढं.
बघा, नामदेवला किंवा हे वाक्य बघा, धोंडू गाय बांधतो. बघा, दुसरं वाक्य, धोंडू छान बघतो. तिसरं वाक्य, धोंडूने छान बघितले. चलो, आता मला सांगायचंय की ही वाक्य कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत. बघा, धोंडू गाय बांधतो, धोंडू छान बघतो, धोंडूने छान बघितले. चला मला सांगा बरं, हे पहिलं वाक्य, आता तुम्ही कमेंट करून सांगा मला की हे पहिलं वाक्य जे आहे ते कोणत्या प्रयोगाचं आहे. हे पहिलं वाक्य, त्याच्या पुढे मी लिहितो. चलो कमेंट करून सांगा की हे पहिलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. पहिलं वाक्य, धोंडू गाय बांधतो, हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. चलो, कुणी कमेंट करू नका, कुणी कमेंट करेना गेलं. काय झालं, धोंडू गाय बांधतो हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. अरे वा, शाबाश. कर्तरी प्रयोगाचं, बर, कर्तरी प्रयोगामध्ये कोणतं, कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे, तर कर्तरी प्रयोगामध्ये कोणतं, धोंडू गाय बांधतो, बांध हा धातू निघतो, बांधणारा कोण हो, धोंडू. धोंडू हा वाक्यातला कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय आहे का, नाही. म्हणजे तुमचा प्रयोग इथंच ठरला, कर्तरी प्रयोग. आणि कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार, सकर्मक आणि अकर्मक. मग कर्म आहे का, बांधणारा कोण, धोंडू, बांधण्याची क्रिया गायीवर होते म्हणजे कर्म आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे हे वाक्य असणार कशाचं बाळांनो, कोण सांगेल. हे जे वाक्य आहे हे वाक्य आहे सकर्मक कर्तरी. कसं आहे बाळांनो, सकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी. कारण का, वाक्यामध्ये लक्षात घ्या, वाक्यामध्ये गाय हे काय आहे, कर्म आहे. ओके, वाक्यामध्ये गाय हे काय आहे, कर्म आहे. आणि धोंडू हे काय आहे, कर्ता. हा आहे कर्ता, ओके, आणि हे आहे कर्म. ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही तो कर्तरी प्रयोग. आणि कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार, सकर्मक आणि अकर्मक. कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. चलो दुसरा बघा, आता मला कोण सांगेल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. हे काय आहे, दोन क्रमांकात दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य जे आहे ते कशाचं आहे, दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य कशाचं आहे. ओके ठीक आहे, इथलं लॅपटॉप आज बंद पडलंय कारण कमेंट बघायला मला तिकडे जावं लागतंय. कमेंट तुमच्या थोड्याशा दिसत नाही. ओके, एक मिनिट, अगदी बरोबर. चलो, हा, हे वाक्य कशाचं आहे, दोन नंबरचं वाक्य कशाचं आहे. राईट, हे जे दोन नंबरचं वाक्य आहे बघा, धोंडू गाय बांधतो, सकर्मक कर्तरी, आणि धोंडू छान बघतो. लक्षात घ्या, बघतो याच्यामध्ये क्रियापद आहे, बघतो. बघणारा कोण, तर धोंडू. धोंडू हा वाक्याचा काय झाला, धोंडू जो आहे तो या वाक्याचा काय झाला, कर्ता झाला. धोंडू जो आहे तो या वाक्याचा काय झाला बाळांनो, कर्ता. आणि मला सांगा, या कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे तुमचा प्रयोग ठरला कोणता, कर्तरी. तुमचा प्रयोग कोणता ठरला, कर्तरी प्रयोग ठरला. ठीक आहे, आणि कर्तरी प्रयोगाचे सरांनी दोन प्रकार सांगितले, एक सकर्मक आणि एक अकर्मक. एक सकर्मक आणि अकर्मक. मग बघा, बघतो, बघणारा धोंडू, आणि बघण्याची क्रिया त्याच्यावरच होते म्हणजे कर्म नाहीये, म्हणजे हे वाक्य अकर्मक आहे. हे वाक्य कसं आहे, अकर्मक आहे. म्हणजे अकर्मक कर्तरी, म्हणजे अकर्मक कर्तरी. आणि मला सांगा, हे पूर्ण जे मी हायलाइट केलेलं आहे, हे जे मी पूर्ण
हायलाइट केलेलं आहे, हे वाक्य कशाचं आहे? हे वाक्य आहे, तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य कशाचं आहे? बघूया कोण सांगतंय. या तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य कशाचं आहे? बघूया कोण सांगतंय ते. हे तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य कशाचं आहे? शाबाश, गुड. हे तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य कशाचं आहे? धोंडूने छान बघितले. धोंडूने छान बघितले. राईट, गुड, अगदी बरोबर. धोंडूने छान बघितले. आता थोडस लक्ष द्या. धोंडूने छान बघितले. बघा, बघितले, बघणारा कोण हो? बघणारा कोण आहे? तर बघणारा या वाक्यामध्ये धोंडू आहे. बघणारा कोण आहे? धोंडू. आणि धोंडू हा या वाक्याचा काय झाला? कर्ता झाला. धोंडू हा या वाक्याचा काय झाला? कर्ता झाला. बरोबर आहे. मग मला सांगा, कर्ता कोणत्या विभक्तीत आहे हो? तृतीया. याला प्रत्यय आहे की नाही? आणि जर कर्त्याला प्रत्यय असेल तर तुमचा कर्तरी प्रयोग होत नाही. जर कर्त्याला प्रत्यय असेल तर तुमचा कर्तरी प्रयोग होत नाही. बर, पुढे जाऊया. मग कर्मणी आहे का बघायला. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असायला पाहिजे. धोंडूने छान बघितले. बघणारा धोंडू. बघण्याची क्रिया धोंडूवरच होते. कर्म नाही. कर्म नाही. आणि कर्म नाही, लक्षात घ्या, कर्म नाही म्हणजे कर्मणी प्रयोग होत नाही. कर्मणी प्रयोग होत नाही. मग कर्तरी प्रयोग नाही, कर्मणही नाही, आणि वाक्यात कर्मही नाहीये. हे वाक्य कर्म नाही म्हणून कोणतं? अकर्मक वाक्य आहे. वाक्यात कर्म नाहीये म्हणून अकर्मक. बरोबर आहे ना. वाक्यात कर्मच नाही म्हणजे हे वाक्य अकर्मक आहे. आणि कर्तरी प्रयोग नाही, कर्मणीही नाही, कर्तरीही नाही, कर्मही नाही. राहिला कोणता मग? भावे. कोणता राहिला? भावे. म्हणून याचं उत्तर आहे अकर्मक भावे. या ठिकाणी तुम्हाला तिन्ही प्रकार समजले असतील. या प्रकारे तुम्हाला तिन्ही प्रकार समजले असतील. बाळांनो, तुम्हाला समजणं महत्वाचं आहे, ठीक आहे. नाहीतर मी हे वाक्य लिहिण्याच्या ऐवजी पीपीटी मध्ये टाईप करून पण आणलं असतं. त्याला काय नुसतं बोलायचं आणि हे करायचंय. पण तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. हे हस्तलिखित समजणं महत्वाचं आहे. तुम्हाला कधी असं वाटलं नाही पाहिजे की मी ऑनलाईन क्लास करतोय. फक्त एवढंच की तुम्ही मोबाईल मध्ये बघताय. तुम्हाला असं फिलिंग आलं पाहिजे की मी एका वर्गात बसलोय आणि वर्गात बसून डोके सरांचा क्लास बघतोय. ठीक आहे, असं तुम्हाला फील झालं पाहिजे. म्हणून जसं आपण ऑफलाईनला शिकवतो ती पद्धत मी इथं यूज केलेली आहे. मी आशा करतो की तुम्हाला कर्तरी प्रयोग, त्याच्यामध्ये सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी हे दोन प्रयोग समजले असतील. आणि अकर्मक भावे प्रयोग सुद्धा तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. आणि थांबतोय. आणि उद्या घेऊन येतोय कर्मणी प्रयोग. उद्या काय करूया आपण? पाहूया दुसरा प्रयोग जो आहे तो कर्मणी प्रयोग. ओके, समजला असेल तर नक्की एक लाईक करा. आणि रोज, आज थोडंसं लेट झालं, ठीक आहे, 11 वाजता आपण लाईव्ह जाऊया. थोडस जर मला उशीर झाला बाकीच्या लेक्चरला किंवा बाकीच्या कामाला तर 11 किंवा 11:30 आपण लेक्चर घेत जाऊया. ओके. आणि दुसरी गोष्ट, हे प्रयोग प्रकरण झाल्यानंतर ना एक प्रयोगाचं, एक मराठीचं आणि एक बुद्धिमत्ताचा क्लास घेणार आहोत. ठीक आहे. बुद्धिमत्ताचं मी बरंच कव्हर करत आणलेलं आहे, परंतु तुमच्या आग्रहास्तव आपण ते परत एकदा रिपीट घेऊया. पुढची नवीन बॅच झाल्यानंतर ना समशेर बॅचला परत आणखीन एकदा ऍड करूया. काळजी करू नका, तुमचा सिलेबस हा कव्हर करून घेतला जाईल. तुम्ही भरती होईपर्यंत जेवढं पण लक्ष अकॅडमीमध्ये ऑनलाईनचे तुम्हाला आपण नवीन प्रकल्प राबवूया किंवा नवीन क्लासेस काढूया, त्याच्यामध्ये तुम्हाला समशेर बॅचला जॉईन केलं जाईल, त्याची काळजी नसावी. ओके, चलो थांबतोय या ठिकाणी. भेटूया संध्याकाळी 8 वाजता आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती नागपूर जिल्हा, नागपूरची प्रश्नपत्रिका घेऊन, कारण नागपूरला सर्वात जास्त जागा असतात. नागपूरची प्रश्नपत्रिका घेऊन संध्याकाळी भेटूया आपल्या युट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत सर्वांना गुड डे. जय हिंद, जय महाराष्ट्र.